आजचे आपले सत्कार मूर्ती आहेत विश्वास पाटील यांना मी स्टेजवर स्थानापन्न व्हायची विनंती करतो आणि वहिनी नाही हां सपत्नीक स्टेजवर स्थानापन्न व्हावं. हां 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 आपले सत्कार मूर्ती विश्वास पाटील यांचा आपण जर सत्कार संपन्न करतोय तर त्या सत्कार मूर्तींचा परिचय हां सुहास राजे भोसले करून देतील व त्यानंतर आपण सत्काराचा कार्यक्रम घेऊ. सुहास राजे भोसले. वेळ बराच झालेला आहे. आपल्याला कार्यक्रम वेळेत पार करायचा आहे, पार पाडायचा आहे. गुणवंत विद्यार्थी थोडंसं पाठीमागे आवाज जरा शांत घेतला तर थोडंसं गुणवंत विद्यार्थ्याबद्दल मला बोलता येईल. मित्रांनो पाठीमागे कृपया शांतता राखा. बऱ्यापैकी आवाज जरा अजून आहे तर जरा आवाज कमी करा. आपली दोस्ती आहे, आपण त्यानंतर बसणार आहोत, गप्पा मारणार आहोत, गाणी म्हणणार आहोत. मगाशी आमचे परममित्र विश्वनाथ गायकवाड यांनी एका डोळ्याची गोष्ट सांगितली. हा जगाचा अनुभव एक त्यांनी सांगितला की माझा एक डोळा फोड म्हणजे त्याचा शेजारचे 2 डोळे फोडले जातील. या कटू पार्श्वभूमीवर मी विश्वास पाटील यांच्या संदर्भात मी बोलतोय. जगात 2 प्रकारचे मित्रांनो माणसं असतात, जी सामूहिकरित्या काम करत असतात, प्रकाश झोतात असतात, त्यांच्या पद्धतीने त्यांची कामं करत असतात. आणखीन एक वर्ग असा असतो की नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळते, असा एक प्रकार असतो. विश्वास पाटील माझ्या अंदानुसार 73-74 साली आले असतील शांतिनिकेतनला. आम्ही बाहेर पडायच्या वेळेला आले, परंतु माझं सुदैव असं होतं की डॉक्टर घोडके सर जे होते आम्हाला शिकवायला, त्यांच्या माध्यमातून परत त्यांची ओळख झाली आणि 95 सालापासून मी त्यांचं स्वतः डोळ्यांनी काम बघतोय. सन्मानपत्र वाचलं जाईलच. तर अशा प्रकारची जी काही अंधारातली माणसं आहेत, आमचं आणि भाऊंचं आणि तुमचं सगळ्यांचंच एक म्हणणं आहे की जी प्रकाश होतात माणसं नाही आहेत आणि खूप काम करतायत. आपल्या कॉलेजची, आपल्या महाविद्यालयाची माझी विद्यार्थी, तुम्हालाही माझी विनंती आहे की अचानक उठतो आपण एखाद्याचं नाव सुचवतो असं म्हणण्यापेक्षा तुम्हालाही माहीत असते की कुणी कुणी काही काही कामं केली असतात. त्या कामामध्ये आम्ही एक स्वरूप ठरवलेलं आहे. एखादा अति श्रीमंत होतो, पैसे कमवतो, खूप मोठा होतो, एवढ्यापुरता तो आदर्श विद्यार्थी नसावा. एक माझं प्रामाणिक मत आहे की जो PB साहेबांचा वसा आहे स्वीकारलेला, तो वसा कुठे ना कुठे बर्निंग कॅन्डल, बर्स जाणारं कॅन्डल, मेणबत्तीनं मेणबत्ती पेटवावी त्या पद्धतीनं तो पेटवतोय का प्रत्यक्ष. पाठीमागे जरा बोलू नका प्लीज. तर त्या पद्धतीचं काम मी विश्वास पाटलांचं स्वतः पाहिलेलं आहे. आम्ही रोज उठतो बसतो बऱ्याच वेळेला, पण हा न बोलता खूप काम करत असतो. आम्ही बोलून काम करत असतो. माझंही काम मोठं आहे, पण ते अधिक मटेरियलिस्टिक असं काम आहे. पण मी त्यांचा स्वभाव बघितला. एक पहिली गोष्ट, ह्या माणसाकडे इगो असा नाही आहे. शांतपणे आपलं काम करत असतो. त्यानं काय काम केले, काय नाही, व्यक्तिगत पातळीवर कुठे गेला आहे, किती झेप मारता आली, किती मर्यादा होत्या, त्या मर्यादेतनं हा मनुष्य कसा पुढं आला. एक ॲस्टॉनिशिंग अशी स्टोरी त्याच्या आयुष्याची मी पाहिलेली आहे. एक थर्ड पार्टी म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. त्यांनी खूप नर्सरी उभी केली, मोठी नर्सरी उभी केली. त्यांच्या कामगारांना ते कसं वागवतात ते मी पाहिलं. सामाजिक कार्य करताना कुणालाही काही न सांगता
शांतपणे ती ज्योत पेटवत गेलेले आहेत. वस्तुतः तुम्हाला सांगायला हरकत नाही की हा पुरस्कार त्यांना कळू नये, कारण कळलं तर तो पुरस्कार घेणार नाहीत अशी एक त्यांची मानसिकता होती की भरपूर आहेत आपल्याकडे, मी एकटाच काय विश्वास पाटील आहे असं नाही आहे. मी पूर्ण त्याची दक्षता घेतली होती की हे विश्वास पाटलांना सांगायचं नाही. सांगितलं तर तो सरळ भाऊंच्याकडे येणार, भाऊ ह्याच्यापेक्षा ह्याला द्या, ह्याच्यापेक्षा त्याला द्या, त्याला द्या. पण कुठंतरी ही संस्था रिकग्निशन करत असते, मान्यता एक देत असते, आणि ती मान्यता विश्वास पाटील फार मोठी असते. म्हणून मी त्याच्यामध्ये एक शब्द वापरला की माहेरचा पुरस्कार आहे, हा माहेरचा पुरस्कार आहे. ग्रेस कोणी वाचला असेल, मराठी प्राध्यापक शिकवतात किंवा ऐकला असेल, त्या ग्रेसच्या ओळीसारखे आमचे साहेब, त्या ओळी मी तुम्हाला मुद्दाम म्हणून दाखवतो विश्वास पाटलांच्या पार्श्वभूमीवर. कृपेच्या उदयास्तात वितळणाऱ्या शब्दांची शपथ घेऊन मी तुझी कुंडली मांडली. कृपेच्या उदयास्तात वितळणाऱ्या शब्दांची शपथ घेऊन मी तुझी कुंडली मांडली. कैलासवासी ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. इथं कैलासवासी प्राचार्य पी.बी. पाटील. कृपेच्या उदयास्तात वितळणाऱ्या शब्दांची शपथ घेऊन मी तुझी कुंडली मांडली. कैलासवासी ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. परिस्थिती कशी आहे बघा, मी साहेबांचं सगळं बघितलं, मी पहिला विद्यार्थी आहे त्यांचा. माझे हात जखमी, जे काही आता चाललेलं आहे तुम्ही समोर पाहतात, मी कुठल्याही पक्षाचं नाव त्याच्यामध्ये घेत नाही, पण धर्म, जाती, रूढी, परंपरा याच्या पलीकडे साहेब गेले होते, खूप पलीकडे गेले ते, खूप म्हणजे खूपच पलीकडे ते. माझे हात तसे जखमी, रक्तबंबाळ, विश्वतन्मयी पसायदानाची प्रारंभस्पृहा छिलून तासून सुबक केलेल्या शब्दांच्या सिद्धीने मी व्याकुळलो. इति प्राचार्य पी.बी. पाटील. माझे हात तसे जखमी, माझे हात तसे जखमी, विश्वतन्मयी पसायदानाच्या प्रारंभी स्फुलून शब्दांच्या सिद्धीने मी व्याकुळलो आणि आदळून टाकले स्वतःला. यातही मी विश्वास पाटील पाहतो. काम छोटं असेल, टोटल समाजाच्या मानानं छोटं असेल, परंतु मगाच सांगितलं की आपल्या मर्यादेत आपण खूप छान काम करूया, हे शांतिनिकेतन आम्हाला शिकवलं. विश्वतन्मयी पसायदानाच्या प्रारंभस्वी छिलून तासून सुबक केलेल्या शब्दांच्या सिद्धीने मी व्याकुळलो आणि आदळून टाकले स्वतःला. प्राचार्य पी.बी. पाटील आदळून टाकले स्वतःला म्हणत, व्हाय नॉट पुट आउट द लाईट when there is nothing more to look at. सेम ती एक शिष्यवृत्ती, शिष्यत्व विश्वास पाटलांच्या काळात आलेलं आहे. शांतपणे काम चालू असतं. म्हणून आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला नाही, पण दुर्दैवानं त्यांच्याकडे एका माणसाचा फोन आला आणि त्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि मग ते माझ्यावर चिडले, मला तापले, माझ्यावर गरम झाले. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे, शांतिनिकेतनचा विद्यार्थी म्हणून नव्हे, माझा मित्र म्हणून नव्हे, पण काही सौंदर्य स्थळ आपल्याला बघायचे असतात. पिकनिकला गेलं म्हणजे सौंदर्य स्थळ असतात असं नाही. तुम्ही त्यांची नर्सरी बघा, त्यांनी केलेलं काम बघा, अनाथांच्या पाठीमागे ते कसे उभे राहिले ते बघा. आजारी असलेल्या एखाद्या कॅन्सरग्रस्त माणसाला 6 महिन्याचं आयुष्य म्हणून सांगत असताना हा मनुष्य इतका धडपडला. त्याला त्यांनी एवढी आशा दिली, 6 महिन्याचं आयुष्य म्हणून सांगितलं, मोठ्या चॅरिटेबल हॉस्पिटलनं सांगितलं की नो, 6 महिन्यापेक्षा जास्त जगू शकत नाही. आणि आज तो खडा राहिला. त्याच्यासाठी त्यांनी जी केलेली तपश्चर्या ही मी माझ्या डोळ्याने बघितली. या शांतिनिकेतनच्या संदर्भात त्यांची लॉयल्टी एवढी मोठी आहे की जरा जरी तुम्ही शांतिनिकेतनच्या विरुद्ध बोलला, साहेबांच्या विरुद्ध बोलला, जरा अगदी अनावधानानं जरी बोलला, तरी जी निष्ठा पतिव्रतेपेक्षाही जास्त निष्ठा असलेला ही व्यक्ती आहे. तुम्हाला मी मुद्दाम विनंती करतो की कोल्हापूरला येता स्टँडला माझं नोकरी संदर्भ ऑफिस आहे, परवा सगळेच लोक आलते माझ्याकडे, माझंही एक वैभव बघून गेले. आम्ही आता एक मोठा प्रोजेक्ट घेतलेला आहे, चांगलं काम करूया.
Society is not destroyed by the bad people only. Society destroyed by the silent of the good people. माणसं शांत राहतात आणि त्याच्यामुळे हा जो सगळा गोंधळ उडालेला आहे. मीच माझा एकटा एक कल्ली चालीत गेलो, आडवाटेने पिसाटा परी बेहोश झालो, ना गतीला अंत होता पायीच्या बळाला, मात्र जागता आवेग होता, मीच माझा एकटा एक कल्ली चालीत. या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे डॉक्टर साहेब. अशी खूप आहे तो. म्हणून मला भाऊनी सांगितले की ज्या ज्या लोकांचं असं काही आहे ते कर्तृत्व आपण साठवूया. पुढच्या वर्षी कोणाला द्यायचं त्याच्या आधी तुम्ही नावं सुचवा, सांगा आणि ज्युनियर मनुष्य शोधा ज्याचा शांतिनिकेतनला देखील अभिमान वाटला पाहिजे. भाऊंना अभिमान वाटला पाहिजे. भाऊंना नाव सुचवलं म्हणजे वा राजे भोसले तुम्ही सुंदर नाव सुचवलं. कुठंतरी त्यांना नको असेल हो, पण आम्हाला हवं आहे ना. तुम्ही मोठे झाला की आमच्या डोक्यावर मोरपीस चढलेलं असतंय. एवढीच त्यांची मी ओळख तुम्हाला सांगतो. आता पुढचा कार्यक्रम जो सन्मानपत्राचा कार्यक्रम आहे तो मजकूर कोणीतरी तुम्हाला वाचून दाखवेल. पुन्हा एकदा विनंती, हे जो आपण कार्यक्रम करतो तो ॲक्सिडेंटल किंवा इन्सिडेंटल होऊ नये. आज बसलो आहे, आज पुरस्कार दिला आहे, मग पुन्हा उद्या गेलो असं नाही. मी मगाशी सांगितलं की बर्निंग कॅन्डल बर्ड्स अनदर कॅन्डल, तशा पद्धतीनं आपण एकमेकांशी आलं पाहिजे, गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, उठलं पाहिजे. या माणसाच्या डोळ्यात मी कधी पाणी पाहिलं नाही, पण जेव्हा हा पुरस्कार त्यांना दिला गेला आणि जेव्हा त्यांनी मिठी मारली किंवा मगाशी काही ठिकाणी असा एक प्रसंग आला, आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी, त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ही कर्तृत्वाची भावना, ही समर्पणाची भावना, ही शांतिनिकेतनला मोठी करत जाईल. आता 70 वर्ष झाली आहेत, माणसं येऊ शकत नाहीत, आजारपण आहे, घरातले काही प्रॉब्लेम आहेत, संख्या कमी होईल अशी वाटते ती. मी सगळ्यांना मेसेज पाठवले आणि भाऊ तुम्हाला सांगतो, जेवढ्यांना मी मेसेज पाठवले तेवढ्यातले सगळे लोक या कार्यक्रमाला मुद्दाम हजर राहिलेले आहेत. लांबून लांबून लोक आलेले आहेत. म्हणजे आमचे शिवाजी शिंदे जे आहेत ते राहतात मुंबई मालाडला, इन्स्पेक्टर आहेत, सिनियर इन्स्पेक्टर आहेत, ACP आहेत. ते सकाळी त्यांनाही बघितलं, मला धक्का बसला. खूप लांबून माणसं येतात, एका कृतज्ञतेने येतात. आपण त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करूया आणि त्यांचं सन्मानपत्र वाचलं जावं असं मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. मी सुहास राजे भोसले, तुम्ही अतिशय योग्य शब्दामध्ये विश्वास पाटलांची ओळख करून दिलेली आहे. आता यानंतर मी आपले DS माने सर यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. DS माने सर. मानपत्राचं वाचन करतोय. प्रिय विश्वास यशवंत पाटील, स्वावलंबनातून शिक्षण आणि शिक्षणातून स्वाभिमान जागवावा या आदरणीय प्राचार्य डॉक्टर PB पाटील सरांच्या वचनानुसार आपण आपल्या जीवनाची वाट चोकाळली आहे. आदर्श विद्यार्थ्यांचा वसा जपत तुम्ही सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. एका अलौकिक निष्ठेने आपण जे काम करीत आला आहात याचा आम्हाला मनस्वी आनंद वाटतो. आपण रोपवाटिका उद्योगासह अन्य क्षेत्रातही प्रचंड भरारी मारली आहे. सतत प्रकाशमान होत गेला आहात. 11वीत असताना बोर्डाच्या परीक्षेची फी कष्ट करून भरली. शांतिनिकेतन परिवारात दाखल होताच आदरणीय माई आणि PB सरांच्या मार्गदर्शनाखाली कमवा व शिका योजनेमधून आपण अपार कष्ट केले. पुढे नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी कार्य करीत असताना शांतिनिकेतनची नाळ तुम्ही कधी तुटून दिली नाही. म्हणूनच की काय, येथील माजी विद्यार्थी परिवार स्थापन होण्यापूर्वीच आपण आपल्या परीने कोल्हापूर मुक्कामी निष्ठेने माजी विद्यार्थ्यांचा दरवर्षी मेळावा घेत आहात. ऐन उमेदीत सुखाची पदे सोडून ताठकण्याने एखाद्या राखेतून उडालेल्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण उड्डाण केले आणि आज अत्यंत कष्टाने सुमारे अनेक एकर जमीन फुलवीत किरकोळ आणि ठोक रोपवाटिका व्यवसाय उभा केला. सुरुवातीच्या
सुरुवातीच्या खडतर काळात आपल्या पत्नीची आपणास मोलाची साथ मिळाली. त्यानंतर मुलगा आणि सून यांना सोबत घेत आपल्या निसर्ग प्रेमाचा मळा बहरत ठेवलात. जुन्या परिस्थितीची जाणीव ठेवत रोपवाटिका उद्योगातील प्रत्येक कर्मचाऱ्यावर आपण मायेची सावली धरली. एखाद्या कर्मचाऱ्यास केवळ 6 महिन्याचे आयुष्य आहे हे वैद्यकीय मत तुम्ही उडवून लावले आणि त्या कर्मचाऱ्यास प्रदीर्घ जगण्याच्या शर्तीत यशस्वी केले. हाच वसा तुम्ही पुढेही चालू ठेवला. तुम्ही आयुष्यभर अनाथांचे नाथ झालात, त्यांचे संसार फुलवीत गेलात. कोल्हापूरच्या स्वयंसिद्धीच्या प्रमुख श्रीमती कांचनताई परुळेकर यांनी गरीब महिलांसाठी उभा केलेल्या महान कार्याच्या वारीचे तुम्ही वारकरी झालात. हे सारं करीत असताना हे आपल्या सामाजिक कार्याचे तुम्ही कधी प्रदर्शन केले नाही. दुसरीकडे निसर्गाची आवड जपत दलदलीने माजलेल्या शारपड टाकाऊ जमिनीत अक्षरशः देखण्या बागा फुलवल्या. निसर्गप्रेमी मंडळींना सोबत घेऊन आयुष्यभर भटकंती करीत राहिलात. क्षणोक्षणी शांतिनिकेतन परिवाराचा वसा जपत दारिद्र्याच्या खाईतील आपल्या बहीण भावांना केवळ उत्तम शिकवलेच नाही तर त्यातील अनेकांना आपण उच्च पदस्थ केले. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या न्यायाने कोणताही भेदभाव न ठेवता मैत्रीचे सूत्र आपण जपून ठेवलेत. वयाच्या 16व्या वर्षी आपण प्रज्वलित केलेला समाजकार्याचा यज्ञ आज आपल्या 70च्या वयातही तितक्याच तेजाने उजळतो आहे. सलग 50-52 वर्ष सर्व मंगल मांगल्याची ज्योत तेवत ठेवली आहे. या आपल्या उदार निसर्ग जोपासण्याचा निष्ठावंत, प्रामाणिक, अलौकिक सद्गुणाचा आणि आदर्श सामाजिक उद्योगप्रियतेचा गौरव करीत आहोत. शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवाराच्या वतीने PB साहेबांच्या 92व्या जयंतीचे औचित्य साधून सन 2024 सालचा गुणवंत विद्यार्थी हा पुरस्कार देऊन आम्ही आपला सन्मान करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माने सर. यानंतर मी राजापूर येथील शेर्लिन मोंट्रा रिसॉर्टचे सर्वासर्वे मिस्टर अविनाश पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ह्या दोघांनाही स्टेजवर आमंत्रित करतो. अविनाश पाटील हे यांचं राजापूर येथे शेर्लिन मोंट्रा नावाचं एक अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे की जिथं तुम्ही व्हिजिट केलीच पाहिजे. तसंच त्यांना निसर्गाची खूप आवड आहे. जवळजवळ 70 एकरमध्ये त्यांचं हे रिसॉर्ट आहे आणि त्यांनी तिथं खूप प्लॅन्टेशन केलेलं आहे. त्यांची नर्सरी आहे. त्यामुळं अशा निसर्गप्रेमी माणूस अविनाश पाटील. हां, अविनाश पाटील यांच्या मिसेस तेजल पाटील यांना विश्वास पाटलांच्या सुविद्य पत्नी यांचा सत्कार करावा. तेजल पाटील अविनाश पाटील यांच्या मिसेस विश्वास पाटलांच्या मिसेसचा सत्कार करत आहेत. धन्यवाद विश्वास पाटील सर, आपण आमचा सत्कार स्वीकारलात आणि त्याचबरोबर अविनाश पाटील यांनी आपण
आमच्या विनंतीस मान देऊन आपण सत्कार मूर्तीचा सत्कार केला. यानंतर मी सत्कार मूर्ती विश्वास पाटील यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आजचे सत्कार मूर्ती गुणवंत विद्यार्थी विश्वास यशवंत पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील. विनंती आहे, गेल्या वर्षभरात आपल्या काही माजी विद्यार्थ्यांमधले काही आता आपल्याकडे दिसत नाहीत. मी ते पृथ्वी तलावरून निघून गेलेले आहेत. त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून आपण 1 मिनिट करत उभा राहावं असं मला वाटतं. मित्र हो, बंधू भगिनी, शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार, आपण दरवर्षी माननीय आदरणीय PV साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमतो आणि त्या उपक्रमानुसार दरवर्षी एखाद्याला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा हा पुरस्कार आपण सर्वांनी मला दिला, हा मी आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. कारण हा जो पुरस्कार मला मिळालेला आहे ह्या तुमच्या सर्वांच्या सदिच्छेमुळं आणि प्रेमामुळंच मला मिळालेलं आहे. मी थोडक्यात जे काय बोलेन ते त्याला म्हणजे सूत्रबद्धता असणार नाही, कारण मला जसं आठवेल, मला सुचेल तशी काही मी वेगळी भाषणाची तयारी केलेली नाही आहे आणि तशा पद्धतीने मी बोलत जाईन. माझा जन्म 1955 सालचा. लहानपणी मला वाटतं मी 1 वर्षाचा असतानाच माझ्या मामाने मला त्यांच्या म्हणजे गावी घेऊन गेले, म्हणजे माझ्या आईच्या माहेरी, आणि तिथंच माझं त्यांनी बालपणीचं संगोपन, मी 1 वर्षाचा होतो त्यावेळेपासून 4थी-5वीचं शिकेपर्यंत मला शिक्षण पूर्ण होईपर्यंत मला त्यांनी लहानाचं मोठं केलं. माझ्या आजीचं माझ्यावरती आईचं प्रेम हे आतोनात असतंच, पण आईच्या पेक्षाही वरचढ प्रेम माझ्या आजीनं माझ्यावरती केलं आणि माझं त्या काळातलं पालनपोषण आणि सगळं भरणपोषण त्यांनी केलं. माझ्या आजोळी माझ्या मामांच्या संस्कारामुळं त्या काळात त्यांनी जे माझ्या आजोळनं संस्कार केले ते मला हे आयुष्य काय पुढले आयुष्यही मला ते संस्कार पुरेशी असतील. मी 5वीचं पर्यंत शिक्षण माझं झालं. त्यानंतर मला वाटतं मी 6वीच्या दरम्यान परत माझ्या गावी लाटवडे येथे गेलो. तिथे 1 वर्ष मी शिकलो. त्यानंतर 7वीच्या वेळेला मी माझ्या मावशीच्या गावीला केकले, तालुका पन्हाळा, तिथं माझं शिक्षण झालं. असं भटकत त्यानंतर 7वीनंतर मी परत माझ्या गावी आलो आणि वडगाव पेठला तिथं हायस्कूल आहे. त्या हायस्कूलमध्ये माझं 4-5 वर्षाचं शिक्षण 8वी ते 11वीपर्यंत पूर्ण झालं. या काळामध्ये माझ्या मामांचं तिथं वडगावला एक सायकलचं दुकान होतं, किराणा मालाचं दुकान होतं. त्या ठिकाणी मी काम करायचो, तिथंच झोपायचो. मामा कधी डबा घेऊन यायचे, काहीतरी तिथं हॉटेलमध्ये जेवायला हे करायचं. आणि असं करत मी माझं SSCचे शिक्षण तिथं पूर्ण केलं. ते शिक्षण पूर्ण करत असताना तिथल्याही म्हणजे अगदी पहिलीपासूनच्या शिक्षणाचा अगदी 10वी-11वीपर्यंत जर मी गुरुजनांचा तुम्ही पाठीमाग मागावा घेतला तर त्या प्रत्येकाने माझ्यावरती इतरांच्यापेक्षा वरचढ प्रेम केलेलं आहे. मी SSC झालो, पण त्या दरम्यान 1972च्या काळात फार मोठा दुष्काळ पडला आणि ह्या दुष्काळाच्या वेळेला त्या दुष्काळावरती पाणी पोच करायचं माझ्यावर काम सोपं, कारण बाकीचं हार्ड काम जमणार नाही म्हणून तिथल्या सरपंच जे गावचे होते त्यांनी माझ्यावरती ते काम सोपवलं आणि त्या दुष्काळातल्या लोकांना पाणी देण्याचं मी काम उत्तम प्रकारे केल्यामुळं ज्यावेळा माझं SSCचा निकाल लागला आणि मला इकडं यायचं होतं शिक्षणासाठी, त्यावेळा त्यांनी मला जो
म्हणजे उत्तम काम केल्याबद्दल त्यांनी मला एक ड्रेस दिला, एक विजार शर्ट दिला. आणि तो विजार शर्टही माझा त्याच्या अगोदर हाफ पॅन्टमध्येच होतो. आणि त्यावेळेचं ते विजार शर्ट हा माझा शाळेतला पहिला, कॉलेजमधला पहिला युनिफॉर्म. माझं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर शिकायची माझी दुर्दम्य इच्छा होती, पण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या प्रमाणच परिस्थिती तेवढा काही कॉलेजला जाण्यासारखी नव्हती, पण जिद्द होती. जसं मला मगाशी विश्वनाथनं सांगितलं त्याप्रमाणेच माझंही असंच वर्तमानपत्र वाचताना माझं ती जाहिरात मी शांतीने बघितली. आणि कमवा शिका योजनेखाली बाबा शिक्षण इथं सुरू आहे. आणि त्या एका आशेच्या किरणावरच मी निर्णय घेतला की आपण शांतिनिकेतनला जायचं. ते जायचं ठरल्यानंतर त्यावेळेला थोडेफार त्या याच्यातून काम दुष्काळी केलं, थोडं पैसे होते, थोडेसे कर्जातले पैसे माझ्या कुटुंबामध्ये होते. माझं कुटुंब एकत्र कुटुंब होतं. माझे 2 चुलते, माझे वडील, आई वडील हे सगळं एकत्र कुटुंब होतं. त्या काळामध्ये इकडे यायचं ठरल्यानंतर माझे चुलते आता इथं हजर आहेत. तर तिथून मला 50 किलोमीटर माझं इथून गाव आहे. तिथून त्यांनी माझ्या, जसं आता हे एक मात्र आहे की आपल्या प्रत्येकाच्या आईचा जुना ट्रंक, जे गाव सोडून इथं आले त्या प्रत्येकाच्या आयुष्यात तो जुना ट्रंक आहे असं मला वाटतं. कारण माझ्या आईच्या लग्नामध्ये दिलेला, मामाने दिलेला तो ट्रंक, तो जुना ट्रंक माझ्या चुलत्याने सायकलवर पाठीमागं बांधला आणि त्यांनी मला इथं शांतीनगरात आणून सोडलं त्यांनी. आणि तिथून माझं शिक्षण घेतलं. मला इच्छा होती, जसं सुहासने सांगितलं सेम, माझ्या बऱ्याच गोष्टी आपल्या एकमेकांच्या मित्रांच्या सारख्या घडल्या आहेत. मगाशी विजयने सांगितलं त्याप्रमाणे माझीसुद्धा इच्छा होती, मला सायन्सला शिकायचं, आवड होती चांगली. पण मी एक आठवडाभर ॲडमिशन घेतलं सायन्सला. आणि घेतलं तर सायन्सचं शेड्यूल टाईट एकदम. सकाळी 7ला सुरू झाले की प्रॅक्टिकल हे सगळं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की बात आपल्याला काही जमण्यासारखं नाही आणि आपण आता ट्रंक घेऊन गावाकडं सुटायचं. त्या दरम्यान कॉमर्सचे शेसाळे सर होते. त्यांच्या ते ॲडमिशन कॅन्सल करायला गेलं तर शेसाळेने सांगितलं, बघ तू सायन्सला राहू दे, तू काय बाकीची काळजी करू नको, तुला बाकी सगळं मी सांभाळून घेतो, तू कॉमर्सला ये आणि तुला कॉमर्स सगळं मी हे करून देतो. आणि त्यांच्यामुळे मी कॉमर्सला गेलो. कॉमर्सचं शिक्षण माझं पूर्ण झालं. या काळामध्ये माझे मित्र विश्वनाथ गायकवाड आहे, RR पाटील वगैरे, आम्ही एका रूममध्ये राहिलो. त्या काळातले बरेच प्रसंग आहेत. आता येलूरकर वगैरे आहेत, त्यावेळी विश्वादीचं प्रकरण तुम्हाला माहीत आहे. अशा अनेक कटू प्रसंगातून आपण गेलो. पण हे शिक्षण पूर्ण करत असताना ही समोरची ही मोठी मोठी झाडं दिसतात. ह्या झाडांचं वृक्षारोपण आणि त्यांना पाणी घालण्याचं काम आपण केलं. PB साहेबांनी जे त्या काळामध्ये माझ्यावर जे संस्कार केले, त्या संस्कारामध्येच माझं पुढल्या आयुष्यातलं जे लाईफ ठरत गेलं. कारण त्यावेळेला मला जी आवड होती ते आता त्याच्यात थोडंसं मी पाठीमागं जातो. माझं ज्यावेळेला मी 5-6 वर्षाचा होतो त्यावेळेला माझ्या आजी मला पंढरपूरला घेऊन गेली होती. आणि पंढरपूरला मी त्या गर्दीमध्ये कुठं तर हरवलो. आणि हरवल्यानंतर मग आजी माझी घायल झाली, इकडे शोधत गेली. आणि तिच्या लक्षात आलं हा सापडणार कुठं, तर जिथं ते फुलाचे हार विकतात त्या ठिकाणी शोधत आली आणि मी तिथं सापडलो. आता ते जे त्या पांडुरंगाच्या इथं ते त्या फुलांच्या इथं मी सापडलो, त्या पांडुरंगानं या पांडुरंगाच्या मला ताब्यात दिलं. आणि या पांडुरंगानं ते जे माझ्या संस्कार केले, बाईने संस्कार केले, त्या संस्कारामुळे पुढे शिकलो. या काळामध्ये इथं द्राक्षाची बाग होती साहेबांच्या पाठीमागं. आम्ही तिथं RR वगैरे आम्ही तिथं पपई काढून आणायच्या, ते द्राक्ष खायची. तिथं कामाला असलं की माईंच्याकडनं चहाचा कप यायचा. ह्याच्यातनं आम्ही सगळं शिकत पुढे गेलो. आणि सांगायला हरकत नाही, या काळामध्ये माझ्याकडं मला वाटते घराकडून दिलेले 100-125 रुपये तेवढेच माझ्याकडं. त्यानंतर मला काय घराकडून आर्थिक मदत मिळू शकली नाही किंवा करू शकत नव्हते. त्या काळामध्ये आम्ही सगळं कमवा शिका योजनेमध्ये आणि मेरिटवरती, हॉस्टेल सगळं आपल्याला पूर्णपणे फ्री मेरिटवरती आपल्याला मिळालं. त्यामुळे हॉस्टेलचा राहण्याचा काही विषय नव्हता. पुस्तकं लायब्ररी संपन्न होती, पुस्तकाचा काही विषय नव्हता. एका दुसरी वय जाईल परिस्थितीत मला शिक्षण पूर्ण होतं. 1-2 विजार शर्ट तुम्हाला मी सांगितलं, नवा कोरा शर्ट असतात ताटात मी होतो, त्या विजार शर्टावरती माझं 1 वर्षभर निघालं त्याच्यावरती. आणि त्या 4-5 वर्षामध्ये जे लेबर स्कीममध्ये काम केलं, विविध प्रकारची कामं केली. इथं पाठीमागं गोबर गॅसचा आपण खड्डा काढला, इथं मोठी जी विहीर काढली, ते आपल्या ह्या मित्रमंडळींनी सगळ्यांनी विहीर काढलेली आहे सगळी. हां, तर ही सगळी कामं करत असताना ह्या बागेतलं मला म्हणजे एक मात्र आहे की मला प्रत्येक कामामध्ये
मी लव वगैरे मित्रमंडळाला माझ्या माहीत आहे की हे सगळी मित्रमंडळी मी सगळ्यात छोटा होतो. कॉलेजमध्ये ज्यावेळा होतो त्यावेळा जरा जे मोठे सगळ्यात छोटा असं त्या सगळ्या मित्रमंडळीचं माझ्यावर प्रेम असायचं. ज्यावेळा मी विहीरला तिथं ते सुरुंग काढल्यानंतर दगडवर काढायचा प्रसंग असायचा त्यावेळा तू विषयात तू वर उभा राहा, तुला तिथं खालचं जमायचं नाही काम बोजाचं काम, असं मित्रमंडळी माझ्यावर प्रेमानं मला सांगायचे. त्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये हा इथला रस्ता करायचा होता, तो प्रसंग तुम्हाला सांगायला हरकत नाही. तर हा रस्ता करत असताना त्यावेळा त्या डबर दगडं फोडायला जी लागत होती ते दगडं फोडायचं. मग आमच्या मित्रमंडळीचे आमचं झालं की ते वडरा लोकांना ते दगडं फोडण्यासाठी फार पैसे मिळतात आणि हे काम आपल्याला मिळालं तर जास्त चांगले पैसे मिळतात, आपण ते केलं. पण गंमत अशी झाली, साहेबांना त्यावेळी बी व्ही पाटील आमचे इन्चार्ज होते लेबर स्कीमचे, आणि बी व्ही सरांनी मग साहेबांना सांगितलं असं असं पोरं म्हणतात तर साहेब ते वडरं दगड फोडतात त्याऐवजी आम्ही दगडं फोडतो. ठीक आहे म्हटलं, करू दे, त्यांना त्यांच्याप्रमाणे आपण त्यांना जे देतो ते आपण ते मुलांना पैसे देऊया. आणि मग ते हातोड्या आणल्या, त्या लांबड्या अशा ह्याच्या मृदंगाच्या आकाराच्या त्या ह्या हातोड्या आणल्या, ते दगड आणले, आम्ही फोडलं. काय प्रत्येकाच्या हाताला चिंध्या 2 दिवसात, कारण दगडं फोडायचं काही माहीत नव्हतं आणि सगळे हात रक्तमय झाले. साहेब शनिवार रविवारचं आले होते, साहेबांचं सकाळचं हे असायचं, ज्यावेळा आमचं पिरियड उशीर असला तर आम्ही ते दगडं सकाळ लवकर फोडायचं, कारण जास्त फोडशी पडले तर जास्त पैसे मिळणार आहेत. मग लवकरात लवकर उठायचं, दगडं फोडायची. तर त्यावेळेस साहेब फिरत फिरत आलं, त्यांनी बघितलं की आमच्या मित्रमंडळीच्या बऱ्याचशा हाताला ते साड्या चिंध्या बांधलेल्या. कशामुळं तर एक हातोडा दगडावर आणि दुसरा हातावर, त्यामुळे हाशे सगळ्यांचे हात रक्तमंबाळ झाले होते. ते साहेबांच्या लक्षात, साहेबांनी काही त्यावेळी बोलले नाहीत, फक्त त्यांनी बी व्ही सरांना बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं, अहो हे बी व्ही, ह्या मुलांना पण हे दगड फोडतात ह्याचे पैसे किती देतो? तर त्यांनी सांगितलं असं असं एवढा सगळ्यांचा पगार सगळं होतं. तर त्यांनी सांगितलं आता महिनाभर जे दगड फोडतात पोरं, तर ते वडिलांना आपण जे देत होतो पैसे त्याच्यापेक्षा पोरांना दुप्पट पैसे द्यायचे, आणि हे इथनं पुढं नाही द्यायचे. ह्याच्यापूर्वी त्यांनी जे फोडले त्याचेसुद्धा पैसे आपल्याला त्या दुपटीनं द्यायचे. आणि त्यावेळचा तुम्हाला सांगायला हरकत नाही, त्या दगडफोडीचे सगळ्यात जास्तीत फरक कोणाला मिळाला असेल तर ह्या पट्ट्याला मिळाला. त्यानंतर हे आता त्यावेळी जे मला जे स्फुल्लिंग साहेबांनी दिलं की बागेतलं काम मला दिलं, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं प्रमोशन, मग ह्या कामानंतर पुन्हा वॉचमॅनचं काम मिळालं. आम्ही इथं जे वरचं जिन्याच्या वरचं टोप्यात देतं आम्ही रात्रीचं ते बसायचं हे पांघरून घेऊन हे करायला. आणि साहेबांचा दृष्टिकोन असा होता की ही मुलं आहेत, ही कॉलेज करतात, शिकत आहेत, यांना वॉचमॅनचं काम आहे, त्यांनी 8 तास काम त्यांना म्हणजे देणं चुकीचं आहे. तर त्यांनी प्रत्येक स्पॉटला 2-2 मुलं ठेवायची, कारण एकानं 4 तास झोपायचं आणि एकानं ड्युटी करायची. आणि हे जागोजागी 3-4 ठिकाण आमचं असायचं. इथनं ह्यानं शिट्टी वाजली की त्यानं शिट्टी वाजवायची, त्याने शिट्टी वाजली की त्यांनी, म्हणजे सगळं कॅम्पस जागा आहे असं त्याचं वातावरण निर्माण असायचं. तर त्या काळामध्ये आम्ही ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे किती काळजी साहेबांनी घेतली असायची बघा. हे प्रत्येक ठिकाणी एक नाही मुलगा ठेवायचा, 2 ठेवायचे, एकटा झोपायचा आणि एकटा वॉचमन करायचं. तर एकावरती दोघांचं हे लोकांनी साहेबांनी केलेलं असायचं. आणि हे सगळं करत असताना गार्डनचं काम, गार्डनच्या नंतर कारण मला वॉचमनचं काम मिळालं. एक चांगलं झालं की आपलं जे लायब्ररी आपली संपन्न होती, त्या लायब्ररीवर आम्ही संध्याकाळचं मग आम्ही रात्रीचं आम्ही ते लायब्ररीतली पुस्तकं वाचत बसायचे. पुन्हा त्यानंतर मला लायब्ररीतलं काम मिळालं. लायब्ररीतलं काम मिळालं तर म्हणजे मला सोन्याहून सुहागा म्हणतात त्याप्रमाणे मला वाचनाची खूप आवड होती. तर त्या पुढच्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये असा एकही मराठी, इंग्लिश त्यावेळेला काय फारसं आपल्याला जमत नव्हतं, पण मराठीमधलं एकही पुस्तक असं नव्हतं की लायब्ररीत मी वाचलेलं नव्हतं. आणि ती आवड सतत पुढं संस्कार करवत गेली, घडत गेली. त्यावेळा शरदसारखे मित्र पण त्यावेळा मला, शरद आहे, विश्वनाथ आहे, त्यानंतर आता काय कोणाकोणाची नावं घ्यायची, एकनाथ आहे, सगळ्यांची नावं घ्यायचं म्हटलं तर तो विषय संपणार नाही. तर त्या काळामध्ये आम्हाला ज्या गुरुजनांनी अतिशय म्हणजे माझ्या आईवडिलांचे जेवढे म्हणजे माझं संगोपन केलं नसेल तेवढं माझ्या इथल्या सरांनी, शिक्षकांनी माझं संगोपन केलं. कारण सांगायला आणखी किस्सा हरकत नाही. तर आम्ही इथं हॉस्टेलला राहतो, इथून 2 नंबरची रूम माझी होती. आणि त्यावेळा आपले कॅप्टन जाधव सर रेक्टर होते, त्यांचाही मी आवडता विद्यार्थी होतो. म्हणजे असा कोणी इथं शिक्षण नव्हता की त्याचा मी विद्यार्थी आवडता नाही.
असा नव्हतं, किंवा मित्रांचं सुद्धा मित्रमंडळी सुद्धा आर्ट्स कॉमर्स सायन्स. पण अशी आमची एकदा पैज लागली होती तर संध्याकाळ बसल्यानंतर की कोण मला आठवत नाही त्यावेळेचं, पण हे जाणाऱ्या माणसाचा तो नंबर सांगायचा. मी लायब्ररीत असल्यामुळं प्रत्येकाचा मला रोल कॉल नंबर आणि त्याचं नाव माहीत होतं. मग कोणी मला आठवत नाही नक्की, पण ते माझ्या मित्रांना माझे ट्रायल घ्यायचं ठरवलं. आता इथनं जाणाऱ्या मुलाचं आणि मुलीचं तू नाव सांगायचंच. मग तिथून आमच्या त्या खोलीत मी ते सांगायचं, हे आमका गेला बघ, हे सायन्सच्या या डिव्हिजनमध्ये आणि ह्याचा रोल नंबर हा आहे. तर हे असं आमचं मित्रांचं पैजा लागायच्या. ते करत असताना सुद्धा मित्रमंडळींनी माझ्यावरती म्हणजे सरांनी कॅप्टन सरसनाचा तो विषय सांगायचा राहिला. तर बऱ्याच वेळा मग आम्ही हे पोट भरलं नसलं की मग आम्ही तिथं एक स्टोव ठेवलेला असायचा ह्याच्या रूममध्ये. पण हॉस्टेलला तुम्हाला माहीत आहे हॉस्टेलमध्ये स्टोव पेटवायला अलाउड नव्हतं. तर हे जाधव सरांना माहीत होतं ह्या पोरांच्याकडं इथं स्टोव आहे आणि आपली भाबडी समजूत की बा आपण स्टोव विझवून झाकून ठेवला मी कोणाला काही कळणार नाही. पण आम्ही शिरा करायचा भाजून ह्याचा शिरा शंकरपाळी करायची. तर इथनं वाचतो दरवेळेस हॉस्टेलच्या याकडे त्याकडेला गेलेला असायचा. सरांना माहीत असायचं, पण तिथनं ते हे करायचे, अरे काय चाललंय असं तिथं सर ओरडायचे. मी जेणेकरून ह्या मुलांनी स्टोव बंद करावा, कारण हॉस्टेलमध्ये जर ते पेट्रोल स्टोव जर म्हणजे गुन्हा होता. पण ते तिथनं हे करायचे की जेणेकरून ह्या मुलांनी ह्यांचं पोट भरलेलं नसणार ह्यांनी करून खाता येत, ह्याचा अर्थ हे उघडवीला ह्यांचं येऊ नये. मग ते तिथून हे करायचे, अरे असं ओरडले की समजायचं सर आले तर आपण ते विजवायचं आणि बंद करून ठेवायचं. यायचं बघायचे जायचे, पण ते त्यांनी कधी आपल्याला हे केलं नाही. मी आणि माझा मित्र विश्वनाथ आहे, हे दोन्ही बाजूचे हॉस्टेल्स आहेत. हे दोन्ही हॉस्टेल्स आमचं दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी आम्ही कधी गावी दोघेही गेलो नाही. एखाद्या वायरी त्याच्या गावी जायचं किंवा आमच्या गावी जायचं. पण हे दोन्ही हॉस्टेल त्यावेळा माधवनगरला लकाकी पेंटचा एक कारखाना होता. तर त्या कारखान्यातला कलर याचा निळ्या कलरचा आणि पिवळा कलर, तर तो कलरचा ते ह्याच्यात बालदीत तयार करायला ते काही मिक्स व्हायचं नाही. आम्हाला कुठं ते नॉलेज पण नव्हतं तो कलर कसा तयार करायचा, पाण्यात टाकल्यानंतर चांगला होतो का कलरमध्ये पाणी टाकून हे करायचं काही कल्पना नव्हती. पण पुन्हा आम्हाला दोघांना त्याचा शोध लागला आणि आम्ही ते पाणी उकळायला चालू केलं. लाकडं गोळा करायची, पाणी उकळायचं. हे मे महिन्यातला दिवाळी सुट्टीला कार्यक्रम. आणि ते उकळायचं पाणी, सगळं पाणी एकदा उकळलं, रंग टाकला की ते मस्त रंग व्हायचा. हे काम संध्याकाळचं करायचं, दिवसभर आम्ही दोघंजण ते हॉस्टेल रंगवायचं. आणि या काळातून माझं शिक्षण पूर्ण करत सुद्धा मी घरी त्यावेळेला थोडंफार मदत करू शकलो. माझ्या भावंडांना, माझी पाठची भावंडं माझी शिकली बरंच. आणि ते शांतिनिकेतन काय काय दिलं म्हणून सांगू तुम्हाला. तर काय ते जे काय दिलं किंवा मी जो आत्ता आहे तो पूर्णपणे शांतिनिकेतन, PB साहेब आहेत, माई साहेब आहेत, माझी ही मित्रमंडळी सगळे आहेत. ह्या मित्रमंडळींच्यामुळं मला त्यावेळेला जे काय म्हणजे शक्ती मिळाली, त्या शक्तीने मी पुढंपर्यंत काम करत गेलो. त्यानंतरचा कोल्हापूरला दुसरा एक प्रसंग सांगायचा राहिला. तर मी ज्यावेळा इथं मग ज्यावेळा मी SSC झालो, ग्रॅज्युएट झालो, तेवढा ग्रॅज्युएटनंतर PB साहेबांना वाटत होतं की हा मुलगा चांगला आहे आणि ह्याला पुढं आपण हे करायचं. तर मला त्यांनी म्हटलं तू MCOM कर. पण MCOM करायचं म्हटलं तर हे सगळं म्हणजे अर्थार्जन करणं मुख्य महत्त्वाचं गोष्ट होतं. पण मी MCOMला काय ॲडमिशन घेऊ शकलो नाही, कारण मी MCOM करावं म्हणून त्यांनी कुरुंदवाडची ह्याची प्राध्यापकाची पोस्ट 2 वर्ष रिकामी ठेवली होती. पण माझ्या हे ना म्हणा काय म्हणजे तुमच्या इथं जे असतं तेच घडत असतं. तर मला त्यांनी इथं ठरलं की BCOM झाल्यानंतर ह्याला इथं नोकरीला इथं घ्यायचं. त्यावेळा मी एकमेव असा होतो की मला तिन्ही ठिकाणी डिमांड होतं. शुक्ला सरांना वाटत होतं मी लायब्ररी जॉईन करावी, तिथं गवळी सरांना वाटायचं मी ऑफिसमध्ये घोरपडे सरांनी ते वाटायचं ह्यानं ऑफिसला यावंचं. पण शेवटचा निर्णय तो PB साहेबांनी घेतला. त्यावेळा शांतिनिकेतन नववार शिक्षण मंडळाची जी सेवक सोसायटी होती ती सगळ्यांना आर्थिक मदत करणारी चांगली संस्था होती आणि त्याचं कामकाज एकदमच वाईट पद्धतीने चाललं होतं. तर PB साहेबांनी सांगितलं RS पाटील ह्याला विश्वासला आपण तुम्ही सोसायटीला सेक्रेटरी करा आणि त्याच्या ताब्यात सोसायटी द्या. त्यानंतर 2-3 वर्ष मी चांगली सोसायटी चालवल्यानंतर मला त्यांनी संस्थेमार्फतच साहेबांनी सांगितलं, त्यामुळे ह्याला पुण्याला ट्रेनिंगला 1 वर्षाच्या पाठवलं.
आणि ते ट्रेनिंग आल्यानंतर मला इथं त्यांनी परत तिथं जॉईन करून घेतलं. सांगायला हरकत नाही, ते नियमाप्रमाणे मी त्या ट्रेनिंगला जात असताना माझा 3 वर्षाचा बॉन्ड घेतला संस्थेनं त्या, किंवा किमान 3 वर्ष तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तिथे हे करायचं, नोकरी करायची. पण ज्यावेळा मला बाहेर चांगली संधी मिळाली, एका बँकेमध्ये मॅनेजर म्हणून कोल्हापूरला मला जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी साहेबांना भेटायला गेलो, तर साहेबांनी त्यावेळेला सांगितलं, ते तुम्ही जे काय ते त्याचा बॉन्ड वगैरे लिहून घेतला आहे, तो बॉन्डला त्यांनी म्हणजे फाडून टाका आणि त्याला मुक्त करा म्हणून सांगितलं. त्यानंतर मी कोल्हापूरला गेलो, तिथं माझं शिक्षण पूर्ण, माझं नोकरी तिथं बँकेत मॅनेजर म्हणून काम केलं. त्या बँकेचं चांगल्या प्रकारचं काम केलं. साक्षात इथं सुहास वगैरे आहेत, तिथे आपला मित्रमंडळीचा गोतावळा, त्यांचा जमणं वगैरे आमचं सगळं चालू होतं. आणि एका प्रसंगात मला मग असंच काही 1 वर्ष नोकरी केल्यानंतर माझा नोकरी सोडायचा प्रसंग आला आणि सोडल्यानंतर मग तिथं माझ्या पाठीशी पी पाटील उभा राहिले. पी पाटील कसे उभा राहिले, तर इथं माझ्यावर जे गार्डनचे जे संस्कार केले होते, त्या संस्कारातनं मला तिथं हे सुचलं, गार्डनचं काम तिथं करायचं आणि नर्सरी उभा करायला सुचवलं. आता हे नर्सरीचं काम उभा करत असताना याच्यामध्ये माझी पत्नी, खरं असते का, आता हे सुहासला मी सांगितलं, बा तू नर्सरीचा उद्योग म्हणजे विश्वास पाटलाच आहे सांगून तुम्ही तिच्या बायकोवर अन्याय करला, किंवा माझं तुम्ही हितनं पुढचं जेवण बंद करशाल तिला म्हटलं, कारण नर्सरी माझी नाहीच आहे, नर्सरी माझ्या मिसीची नर्सरी आहे. आणि तिचं सगळं पूर्ण पुढाकार घेऊन त्यांनी उभा केलं, सगळं त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आहे सगळे. आता हे करत असताना पुढं जे उद्योग उभा केला नर्सरीचा, आवडीतनं पी साहेबांनी जी मला आवड निर्माण केली गार्डनिंगची, त्या गार्डनिंगतून माझ्या पुढं नोकरी गेल्यानंतर जो अंधकार होता, त्या अंधारातून जे आम्ही नर्सरी उद्योग केला, तो आता एक चांगल्या प्रकारचे उद्योग केला. मला वाटते 1,00,000-2 लाख नंबरची झाडं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावल्याचे गार्डनचे प्रोजेक्ट आम्ही करतो. माझा मुलगा लँडस्केप आर्किटेक्ट आहे आणि तो MR लँडस्केप त्याने केलेला आहे. तो बऱ्याच मोठमोठे प्रोजेक्ट त्याचे असतात. माझी मिसेस सगळं पूर्ण नर्सरीचे बघते, ते सांगायला हरकत नाही दिनकर. तर ती म्हणजे युनिव्हर्सिटीतले PhDचे MPhilचे बॉटनीचे वगैरे मुलं तिच्याकडे येतात ते माहिती घ्यायला विचारला. तिचं शिक्षण 12वीपर्यंतचं आहे, ते पण सायन्समधलं नाही, पण तिचा अभ्यास आणि तिचं इतकं तिनं वाहून त्या कामाला घेतलं आहे की ती हे तिच्याकडं संशोधन करणारी तिच्याकडं माहिती विषयाला अभ्यास करायला येतात. आणि तिनं जे मला माझ्या अडचणीच्या काळामध्ये जेवढी साथ दिली, माझ्या कुटुंबियांनी माझी साथ दिली, त्याच्यामुळे परत मी अगदी सुहासनं सांगितल्याप्रमाणे राखेतून परत मी उभा राहिलो. हे करत असताना माझ्या आता वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे संबंध येतात. तिथं माझ्या बँकेचं काम मी चांगलंच केलं. त्याशिवाय 1-2-3 बँकांचं अगदी कामातनं गेलेल्या नवीन त्या बँकांना म्हणजे ऊर्जावस्था आणण्याचं काम माझ्या हातनं झालं. हुतात्मा बँक आहे वाळव्याची, DY पाटील कोल्हापूरची बँक आहे. ह्या बँका तर अगदी त्यांचं सुरुवातपासून स्टार्ट करण्यापासून अगदी विस्तार करण्यापर्यंत त्यांना निरपेक्ष कुठल्याही प्रकारची आर्थिक लाभ न घेता आपण मदत केला आणि त्यामुळे त्या बँका चांगल्या प्रकारे उभा राहिल्या. कोल्हापूरला एक आमच्या तिथं स्वयंसिद्धा म्हणून एक संस्था आहे आणि त्या संस्थेचं 2 संस्था आहेत, सरोजिनी विश्वनाथ विश्वस्त संस्था म्हणून एक आणि VT पाटील फाउंडेशन म्हणून. ह्या 2 संस्थांच्या मार्फत महाराष्ट्रभर अगदी देशा पातळीपर्यंत काम केलं जातं. ज्या गरीब होतकरू महिला आहेत त्यांच्यासाठी उद्योग उभा करण्याचं 25-30 हजार महिलांचं नाव उभा करण्याचं काम त्या संस्थेमार्फत केलं आहे. त्या संस्थेमध्ये मी विश्वस्त म्हणून काम करतो. आणि काय श्वास काय राहिले सांगायचं हां. आणि या सगळ्या वाटचालीत उभारण्यामध्ये आणखी किस्सा सांगायचा राहिला तुम्हाला सांगायला हरकत नाही. जिद्द आणि हे म्हणजे आपण कधी शरीर आपण बारका असलं तर सुद्धा आपण कोणाला ढिलं पडलेलं नाही आहे की नाही. तर गंमत काय झाली, एकदा हे होतं नोकरी गेल्यानंतर आम्ही राहायला इथं हॉस्टेलच होतो सगळं. तर मी दादा बाळासाहेब भांदिगरे वगैरे आम्ही सगळे एका रूममध्ये राजन सगळे राहत होतो. एकदा गंमत काय झाली, असं काहीतरी ह्याच्यावर चिडवाचिडवी दादाला चिडवाचिडवी केल्यानंतर दादाने हे मी तर सांगायचं ठरलं होतं. तर दादाला चिडवाचिडवी केल्यानंतर ते म्हणतात तुझा काय घास आहे,
तर तू जर बैठक 500 बैठक म्हणजे त्याच्या व्यायामावर आम्ही चिडवतो, ते जेवताना असं करायचा, हे करताना असं करायचं, त्याला असं करत होतो आम्ही. मग त्यानंतर ते म्हणतात तुझा काय घास आहे, तू 500 बैठक मारलास तर तुला हे कोल्हापूर चप्पल बक्षीस. आता कोल्हापूर चप्पलची तुम्हाला गोष्ट सांगतो, ते चप्पल होतं बाळासाहेब मांदेकरांचं आणि दादानं मला लावली आणि मी मारले की 500 बैठका मारल्या, म्हणजे माझे किडमिडत असून सुद्धा 500 बैठक मारल्यानंतर काय मी जिंकलं ते चप्पल जिंकल्यानंतर त्याच्यापुढची गंमत सांगायला हरकत नाही, ते चप्पल काय मला बसत नव्हतं आणि त्याच्यावर दादाचा डोळा आहे मलाही माहीत नव्हतं. त्यामुळे चप्पल मी जिंकलं, पण दादा रुबाबा ते चप्पल घालून फिरायला लागला, कारण ते मला बसणं असल्यामुळे ते त्याला मिळालं. तर असे सगळे मित्रमंडळी आमची एकमेकांची चर्चा आणि हे सगळे गमती असायच्या सगळ्या. आता आणि काय सांगायचं होतं दिनकर, मला वाटतं खूप वेळ झाला, जेवायची वेळ झाली आता. त्या काळात मला हे बाबासाहेब भोसलेसारखे बंधूसारखे मित्र मिळाले, म्हणजे माझ्या कुटुंबाचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. शिंदे सर पण माहीत आहे, मला त्यावेळा सोसायटीमध्ये असताना आहेत, म्हणजे गुरुतुल्य ते पण आता त्यानिमित्त उपस्थित आहेत. तर आपण आपल्या गुरुजनांनी आपल्यावरती अतोनात प्रेम केलं, किंबहुना मी सांगितलं ना, माझ्या आईवडिलांनी जेवढं माझ्यावर प्रेम केलं नसेल तेवढं माझ्या गुरुजनांनी प्रेम केलं. आणि तुमच्यासारखे माझे मित्र, माझ्या भगिनी म्हणजे बंधूपेक्षा सुद्धा तुम्ही सगळे पाठवले. बाबू शेख आहे, बाबू इथं आहे, त्यानंतर विश्वनाथ तर आम्ही नंदू आहे, काय सगळं आता सगळ्याची नावं घ्यायची म्हटलं तर आता अलीकडे डॉक्टर हे सगळे मित्रमंडळी आहेत. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं, आशीर्वादानं मला बऱ्याच तर आपण विचारतो एकमेकाला तर की तुझं कसं चाललं आहे विश्वनाथ, मग काय सांगितलं पण तुझं कसं चाललं आहे, बरं चाललं आहे. तर माझं काय बरं चाललेलं नाही, मी सांगतो लोकांना, कोणी मला विचारलं माझं काय बरं चाललेलं नाही, माझं उत्तम चाललेलं आहे आणि माझं कायम उत्तमच चाललेलं आहे, हेच मी लोकांना सांगतो. कृपया बी पॉझिटिव्ह, कोणीही कृपया नकारात्मक, माझा सुख दुःख ह्या काय गोष्टी येणार जाणार हो सगळं, पण जिद्द सोडू नका आणि तुमची उमेद सोडू नका आणि तुमच्यातला जे काय म्हणतो आपण त्याला पॉझिटिव्हिटीनेस जो असतो ते निगेटिव्ह कधीही विचार करू नका, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, तुम्हाला कधीही कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. धन्यवाद विश्वास पाटील, आपण सत्काराला यथोचित असं उत्तर दिलेलं आहे, आम्हाला ते खूपच भावलेलं आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला असे एक पॉझिटिव्ह त्यांचा शब्द होतो सारखा पॉझिटिव्ह विनंती करतो की तुम्ही जेव्हा कोल्हापूरला जाल तेव्हा जरूर त्यांच्या नर्सरीला आणि त्यांच्या युनिटला भेट द्या. अतिशय सुंदर आणि फार बघण्यासारखी त्यांच्याकडे इक्विपमेंट्स पण आहेत, झाडं पण आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला कोल्हापुरी जेवणसुद्धा देतात.